नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण समोर उभे असतात आणि त्याच वेळेस आता कीर्ती ही पाना गँगला म्हणते की पाना गँग हे सगळं तुम्हाला माहिती होतं ना. तर आता डिप्पर म्हणतो की नव्हतं. तर आता पुन्हा कीर्ती आता स्टेफनीला विचारते. तर स्टेफनी म्हणतो हो मला माहिती होतं. ते ऐकून आता शिवा ही स्टेफनीकडे बघते आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की म्हणजे हे सगळं तुम्हाला अगोदर माहीत होतं. तर सीताई म्हणते की शिवा तुला हे सगळं अगोदर माहीत होतं, हे माहीत असताना देखील तू आम्हाला का नाही सांगितलं. तेवढ्यात आता शिवा म्हणते की मी खरं सांगते सीताई, मला हे आत्ता कळतंय आणि मला या अगोदर यातलं काहीच माहीत नव्हतं. तर आता हसतच कीर्ती म्हणते घ्या आता चोराच्या उलट्या बोंबा. आणि शिवा म्हणते की हे जर मला माहीत असतं ना तर लक्ष्मण काका मी तुमच्याकडे बोलायला आले असते आणि रॉकीला देखील मीच मारलं असतं. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की म्हणजे तू यांना मारण्याचं नाटक करायचं आणि रडायचं सुद्धा यांनी खोटं खोटं नाही का. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की ताई जर शिवाला हे माहिती असतं तर तिने मला अगोदर हे सांगितलं असतं, तेव्हा मला नाही वाटत शिवाला हे माहीत होतं म्हणून. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की काका तुम्हाला जर हे सगळं कळलं होतं तर तुम्ही मला विचारायचं नाही हे सगळं काय आहे आणि काय चाललंय म्हणून. आणि शिवा म्हणते की तेवढा तर तुम्हाला अधिकार आहेच ना. लक्ष्मण आता शिवाकडे बघू लागतो. तेव्हा आता शिवा म्हणते तुम्ही मला हे सगळं अगोदर का नाही सांगितलं. तर लक्ष्मण म्हणतो मला त्याची गरज नाही वाटली शिवा. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की यापुढे सुद्धा आता संपदा आणि रॉकीचा काहीच संबंध राहणार नाही. तर शिवा म्हणते की मग मारणार आहात का त्याला. तर आता लगेच लक्ष्मण म्हणतो मी पुन्हा पुन्हा सांगतो मी फक्त त्याला धमकी देण्याची समज दिली होती. तर आता शिवा म्हणते की पण ती समज आपण बसून त्याला दिली असती, असे गुंड पाठवून मारण्याची काय गरज होती. लक्ष्मण म्हणतो माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि त्यासाठी मी काहीही करेन. तर शिवा म्हणते हे चुकीचं आहे. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की काय चुकीचं आहे शिवा, त्या मुलाला मारहाण झाली हे मान्य आहे, पण मग आपल्या मुलीला असं सोडून द्यायचं का. शिवा म्हणते की पण या मुलाचा सुद्धा विचार झालाच पाहिजे. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की म्हणजे काय करायचं होतं शिवा. लक्ष्मण म्हणतो की हा मुलगा आपल्या मुलीला कधी पळून नेईल याची वाट बघत बसायचं होतं का. तर आता शिवा म्हणते की माझा रॉकीवर पूर्ण विश्वास आहे, तो असं काहीच करणार नाही. तर आता उर्मिला म्हणते की पण तुला न सांगता त्याने हे पराक्रम केलेच ना. तर शिवाला आता बोलता येत नाही. शिवा म्हणते झाली त्याची चूक मी मान्य करते, पण त्या चुकीची एवढी भयानक शिक्षा देत असतात का त्यामुळे त्याचं अख्खं वर्ष वाया गेलं. लक्ष्मण म्हणतो की त्याचं काय आहे ना हे मला नाही माहिती, माझ्या मुलीसाठी मला जे करायचं होतं तेच मी केलं. शिवाला आता धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते शिवा तू आम्हाला जाब विचारायच्या अगोदर त्या मुलाला समजाव. तर आशू आता काकू असे म्हणत आता उर्मिलाला समजावू लागतो. आशू म्हणतो हे बघ शिवाला जर माहीत असतं ना काकू तिने मला डेफिनाईट सांगितलं असतं आणि मग मला देखील कळलं असतं. आणि आशू म्हणतो त्यावेळेस काकू मी सुद्धा इथेच होतो, मला सांगायचं ना त्यावेळेस मी सुद्धा काहीतरी मदत केली असती आणि शांततेत हे सगळं आपण निस्तरवलं असतं. तर कीर्ती म्हणते मला नाही वाटत असं व्हायला हवं होतं. कीर्ती म्हणते मला असं वाटतंय हे सगळं शिवाने मुद्दाम घडून आणलंय. आशू आता कीर्तीला गप्प करत म्हणतो की शिवा अगोदर आपल्या घरचा विचार करते तेव्हा शिवाचा यामध्ये काहीच दोष नाही येत आई. आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो नसेल यामध्ये शिवाची चूक, पण संपदासाठी मला जे जे करावं लागेल ते सगळं मी करील. आणि पुन्हा आता लक्ष्मण आता रॉकीवर धावून जातो. शिवा म्हणते की पण सरळ जाऊन त्याला विचारायचं तुम्हाला अशी मारायची काय गरज होती. आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो तू सुद्धा तेच करते शिवा, तू जातेस का कुणाला समजवायला, तू सुद्धा मारतेच ना. लक्ष्मण म्हणतो की मला हा विषय इथे संपवायचा होता म्हणून मी संपवला, तू ऐक शिवा यापुढे मी माझ्या मुलीची फरफट होऊ देणार नाही. लक्ष्मण म्हणतो यापुढे मला जे योग्य वाटेल तेच मी करेल आणि माझ्यासाठी आता हा विषय संपलाय. आणि लगेच आता उर्मिला आणि लक्ष्मण रागाने तेथून निघून जातात. तर आता आशू इकडे शिवाला म्हणतो की शिवा आपण यातून काहीतरी तोडगा काढू बरं का. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आता काय तोडगा काढायचा आहे. तर आता भाऊ म्हणतात कीर्ती तुला परिस्थिती समजावूनच घेता येत नाही का गं. आणि रागाने कीर्ती निघून जाते. तर भाऊ आता शिवाला शांत होण्यासाठी सांगतात. आणि तेवढ्यात आता रागाने सीताई म्हणते की काय चाललंय हे शिवा, तरी मी तुला समजावून सांगतच होते ना, तरी सुद्धा तू या घराचे तुकडे करायला निघालीस. बोट करत आता सीताई म्हणते की लक्षात ठेव शिवा मी हे असं होऊ देणार नाही. आणि रागाने सीताई सुद्धा आतमध्ये निघून जाते. इकडे आता सीताई ही बेडरूममध्ये येताच कीर्ती आता सीताईकडे येते आणि म्हणते की आत्ताच कुठे घरात शांतता व्हायला लागली होती, पण कुठून हे वादळ आणून ठेवलंय काय माहिती. कीर्ती म्हणते की मी जर काही चुकीचं बोलत असेल ना तर माझ्या कानाखाली आई तू मार, पण शिवाला हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती.
आपल्या लोकांपेक्षा त्या वस्तीतली लोक त्या शिवाला जवळचे वाटते. याला काही अर्थ आहे का? तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की नाही जेवणार ते आता एकांतात जेवायचं म्हणतात. तर आता कीर्ती म्हणते की आपल्याच घरात आता एकत्र जेवायला सुद्धा आता मनाई होत चालली आणि पुढे तर मग एकमेकांची तोंडसुद्धा बघणार नाहीत. आणि कीर्ती म्हणते की काकाच्या विरोधात जाणं हे चुकीचं असं शिवाला वाटत नाही का? कीर्ती म्हणते की शिवाला या घरात आणून आपण खूप मोठी चूक केली आहे. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की मला माझ्या मुलाला गमवायचं नाही आणि त्याच्यासाठी मी काहीही करेन. आणि लगेच आता शिवा तिथे येते आणि म्हणते की अरे तुम्ही घेतलं सगळ्यांनी वाढायला, मी आलेच होते. तर सीताई आता बाजूला जाते आणि तेवढ्यात आता कीर्तीसुद्धा रागाने बघत म्हणते काही गरज नाही आहे आणि कीर्तीसुद्धा आता शिवाकडे रागाने बघून निघून जाते. तर आता इकडे तेवढ्यात आशू तिथे येतो. शिवा विचार करू लागते. तर आशू म्हणतो की शिवा झालंय काय? तेव्हा आता शिवा विचार करत म्हणते आशू आता यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. इकडे आता लक्ष्मण हा त्याच्या रूममध्ये जेवलेला असतो आणि तेवढ्यात हात पुसत भाऊ आता बाहेरून तिथे येतात. आणि तेवढ्यात आता भाऊ लक्ष्मण शेजारी बसत म्हणतात की हे बघ शिवाची यामध्ये काही चूक नाही आहे लक्ष्मण, हेच मला वाटतंय. तर आता लक्ष्मण म्हणतो नसेलही, पण मग ती त्यांची बाजू घेऊन आपल्यासमोर बोलायला कशी आली? भाऊ म्हणतात की त्या मुलाचं IASचं ट्रेनिंग होतं आणि अशा वेळी. तर लक्ष्मण म्हणतो मग त्याने आपल्या मुलीपासून लांब राहायचं होतं ना भाऊ. भाऊ म्हणतात मला मान्य आहे, पण तो वस्तीतला मुलगा आहे, त्याला आईवडील नाही, तरीसुद्धा तो स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि IASची तो ट्रेनिंग घेतोय, त्याचा अभ्यास करतोय, तेव्हा आपण तर त्याच्याशी एकदा बोलूच शकतो ना, असे भाऊ लक्ष्मणला बोलतात. आणि लक्ष्मण म्हणतो उर्मिला ऐकलं का भाऊ काय म्हणतात? रॉकीशी एकदा बोलून बघूयात असं ते म्हणतायत. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की भाऊ आम्हाला माफ करा, पण तुम्हाला वाटते शिवा बरोबर आहे, पण यावेळेस शिवा चुकली हे तुम्ही मान्य करायला हवं. तर तेवढ्यात पाठीमागून सीताई तिथे येते. तर आता उर्मिला म्हणते की आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे भाऊ. आणि उर्मिला म्हणते की आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे. तर भाऊ म्हणतात माझं ते म्हणणं नाहीचे, आपण फक्त त्या मुलाची एकदा बाजू समजून घ्यायला हवी. आणि लगेच आता भाऊ म्हणतात की लक्ष्मण आठव, अरे तो मुलगा IAS होणार आहे. तर लक्ष्मण म्हणतो भाऊ तुम्ही काय म्हणताय ना ते मला कळतंय. लक्ष्मण म्हणतो भाऊ मी तुम्हाला एकच सांगतो, तो उद्या पंतप्रधान देखील होईल, पण त्या मुलाचा आपल्या संपदाशी काहीही संबंध नसेल. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात एकदा संपदाचा विचार कर लक्ष्मण. तेवढ्यात पुढे येत सीताई म्हणते की त्यांच्या मुलीचा विचार त्यांनी केला नसेल का भाऊ? सीताई म्हणते तेव्हा आपण हा विषय इथेच थांबवूयात आणि सगळ्यांनी समजुतीने घेऊयात असे सीताई सांगते. इकडे आता शिवा ही गॅरेजवर आलेली असते आणि सगळ्या पाना गँगला आता शिवा बोलत असते. शिवा म्हणते की तुम्ही रॉकीला एवढं मारलं तरी ते लपून ठेवलं आणि संपदा रॉकीचं सुद्धा लपून ठेवलं, चाललंय काय तुमचं? आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की अजून तुम्ही किती गोष्टी लपून ठेवणार आहेत? चंदन आता घाबरतच म्हणतो की रॉकी आणि संपदाला प्रेमाची जाणीव मीच करून दिली होती शिवा. तर शिवा आता चंदनकडे बघते. त्यानंतर आता चंदन रॉकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की संपदा आणि रॉकीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे हे सांगायला रॉकी तुला घाबरत होता शिवा. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पण मग त्याने संपदाला सांगितलं, मग संपदाने सुद्धा मला का नाही सांगितलं? तर आशू म्हणतो की हे बघ आता आपल्याला यामधलं सगळं समजून घेण्याची गरज आहे शिवा. आणि लगेच आता रॉकी म्हणतो मी सांगतो. तर आशू म्हणतो हे बघ रॉकी संपदा आणि कधी कधी तू आमच्या ग्रुपमध्ये असतो, पण एवढं सगळं देखील आपण एकत्र असताना तुमच्या दोघांचं आम्हाला कधीच कळलं नाही रे. आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की जिजू संपदाला शिकवण्यासाठी मी घरी यायचो आणि तेव्हा आम्हा दोघांनाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो होते. रॉकी म्हणतो की शिवा आम्ही हे मुद्दामून नाही केलं, फक्त मी तुला सांगायला हे सगळं घाबरत होतो असे रॉकी शिवाला बोलतो. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की मी कुणाच्या प्रेमात पडतोय आणि माझी लायकी काय आहे हे मला त्यावेळेस कधीच नाही कळलं. तर आता लगेचच रॉकी म्हणतो पण माझं प्रेम खरं आहे. आणि लगेच आता रॉकी गुडघ्यावर बसून आशू आणि शिवासमोर बसतो. तर दोघेही रॉकीला उठवतात आणि शिवा प्रेमाने रॉकीला आता मिठी मारते. आणि तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की शिवा तुला यांचं प्रेम मान्य आहे का? तर शिवा म्हणते की मला नाही, हे सगळं सांगण्याचा आशूचा अधिकार आहे, त्याला विचारा. तर आता आशू म्हणतो की हे बघा रॉकी एक टॅलेंटेड मुलगा आहे आणि हुशार आहे आणि संपदाचं आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे हे मला मान्य आहे, पण यातून आता काय मार्ग काढायचा हे मी बघतोय. शिवा म्हणते की तुम्ही सगळेजण आता रॉकीला घेऊन घरी जा. तर आता सगळी पाना गँग रॉकीला घेऊन तेथून निघून जातात.
इकडे आता कीर्ती ही बेडरूममध्ये असते तर सुहास म्हणतो की अगं ती शिवा त्या गुंडाला घेऊन आली होती आणि तो गुंड टेरेसवर आमच्याकडे बोट करत होता. बरं झालं मी तिथून बाजूला गेलो, नाहीतर आज खूप वेगळं घडलं असतं. पण जाऊ दे, जे काही झालं ते आपल्या पथ्यावरच पडलंय किटू डार्लिंग. कीर्ती आता खुश होते आणि तेवढ्यात दरवाजावर टकटक आवाज करत लक्ष्मण तिथे येतो. लक्ष्मण येताच आता सुहास अरे काका असे म्हणत आता कीर्तीसोबत लक्ष्मण समोर येतो आणि आता हात करत लक्ष्मण म्हणतो कीर्ती तू हे काय करून ठेवलं. तेव्हा आता कीर्ती म्हणते काय झालं. तर लक्ष्मण म्हणतो हे मला तू विचारतेस. अगं आपलं काय ठरलं होतं, फक्त त्या मुलाला समज द्यायची होती, मारायचं सांगायचं नव्हतं ना. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की त्या पाना गँगची ती मुलं आहेत ना, त्यांनीच त्या गुंडासोबत काहीतरी धक्काबुक्की केली असेल. कीर्ती म्हणते की नाही तर मी पाठवलेली माणसे माझ्या ऑर्डरशिवाय काहीच करणार नाही काका. सुहास म्हणतो की जाऊ दे काका, जे झालं ते झालं, त्या मुलाला धडा मिळाला ना, मग झालं तर. लक्ष्मण म्हणतो उगाच शिवासमोर मी रागात त्या मुलाला बोललो, मला असं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त नव्हतं करायचं. कीर्ती म्हणते हे बघ ती पाना गँग कशी तुला माहिती झालं ना आता काका, त्यांनीच काहीतरी धक्काबुक्की केली असेल, जाऊ दे सोडून. कीर्ती म्हणते जाऊ दे काका, शेवटी आपलं काम झालंय आणि जे झालंय त्यामध्ये आता आपण काहीच नाही करू शकत. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो आपलं काम झालंय म्हणजे. सुहास म्हणतो आपलं काम झालंय म्हणजे आता तो मुलगा आपल्या संपताच्या आयुष्यातून निघून गेलाय ना, असं तिला म्हणायचंय. कीर्ती म्हणते जाऊ दे काका, तू फार विचार करू नकोस आणि आता तू आराम कर. आणि लक्ष्मण आता नाविलाजाने तिथून निघून जातो तर सुहास कीर्ती खूप खुश होतात आणि कीर्ती म्हणते की आपण दोन्हीकडचा फायदा घेतोय सुहास. दोघेही आता खुश होतात आणि त्यानंतर आता पुन्हा सगळेजण एकत्र येऊन जेवायला बसतात. तर तेवढ्यात आता कीर्ती म्हणते थांब शिवा, जेवण वाढण्या अगोदर तुझा प्लॅन काय आहे हे सगळ्यांना सांग ना. पुन्हा कीर्ती आता शिवाचा व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवते. ते बघताच आता लक्ष्मण म्हणतो शिवा हे सगळं काय आहे, अगोदर जे घडलं ते काय कमी आहे का. तर शिवाला मोठा धक्का बसतो आणि आता कीर्तीचे सगळे खरे सत्य आणि खरे नखरे बाहेर काढून आता मुळापर्यंत जाऊन आता शिवा ही कीर्तीला कशी बाहेर खेचते आणि मुळावरच घाव घालून आता कीर्तीचा खेळ शिवा कशी खल्लास करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.